या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांच्या परिचयाचे ज्येष्ठ नेते शशिकांत बापू पवार, राष्ट्रवादीचे नेते विश्वास भाऊ बारगोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्राध्यापक किरणजी देशमुख, ॲडव्होकेट विकास जाधव, मयूर डोईफोडे, आदिल भाई, अंबुनाना शिंदे, ॲडव्होकेट हर्षवर्धन भोसले, मानवराव पवार, माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, वहीदभाई, माजी नगरसेवक श्री गव्हाणे साहेब, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री दिनेश नाळे, त्या भागातील माझे जुने सहकारी बाळासाहेब गंजे, राकेश नवगिरे, मैदिनिया नगर माजी नगरसेवक मैदिनिया लांडगे, ओम पाटील साहेब, निलेश मांजरे, आमचे ज्येष्ठ माझे सहकारी भारत बापू बारगोले, दत्ताना शिंदे, श्री पटेल साहेब, सलीम पठाण, ॲडव्होकेट प्रसन्नजीत नाईकनवरे, माजी नगराध्यक्ष गणेश नाना, अल्पसंख्याक सेल काँग्रेसचे प्रमुख वशिमबाई, जुने सहकारी बुरान साहेब, सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, सगळेला उपस्थित असलेल्या मंदाताई काळे, कल्याणीताई गुरु, वर्षाताई रसाळ, शिवसेनेच्या प्रमुख आणि सिनेट विद्यापीठाच्या सदस्य उषाताई पवार, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख निवेदिताताई आरगडे, उज्ज्वलाताई पोपल, करुणाताई इंगरे, वनिता वाघ, तुमच्या बेबीताई सय्यद, शहनाजताई, अजून पुष्कळ समोर बसलेल्या सगळ्यांच्या माय बहिणींना आणि तरुण सहकारी मित्रांना सगळ्यांनी आपापले विचार मांडले आणि ते बार्शीकरांनी ओळखलेलं आहे की दूध का दूध, पाणी का पाणी करायचा हा दिवस 20 तारखेचा आहे. बार्शीकर मंडळी सुज्ञ, निरक्षीय विवेक म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. आणि ही कला फक्त राजहंसाला होती. दुधातलं पाणी सोडून दूध प्यायचं हा विवेक राजहंसाला होतो, राजहंसाला. आणि तोच विवेक माझ्या बार्शीकर नागरिकांमध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या, कुठली योजना नीटपणे केलेली आहे याचा नागरिकांनी विचार करावा. भुयारी गटार योजना कमलनाथ साहेब केंद्रीय मंत्री या खात्याचे असताना आम्ही ती पूर्ण मंजूर करून आणली. यांच्या नगरपालिकेच्या कार्यकाळात आपण त्याचं काम पाहिलेलं आहे. त्याच्या पाईपाचा साईज बदललेला आहे, अनेक भाग त्याच्यातले वगळले आहेत.
म्हणजे यांच्या डोक्यात असं आहे की निम्मी भुयारी गटार आणि निम्मी उघडी गटार. कुठल्याच शहरात असं अर्धवट काम झालेलं नाही. पंढरपूरला जाऊन बघा, संपूर्ण शहर हे भुयारी गटारीचं काम त्यांनी पूर्ण केलं. इथं गुणवत्ता हा प्रकारच कामात नाही. सकाळी एक दिवस इथले जुनं पोलीस स्टेशन ते तहसील रात्रीत रस्ता पूर्ण झाला. सकाळी उठून फिरायला निघालेली माणसं सुद्धा चकित झाली की आपण आपल्याच गावात आहोत तर झोपेत कुठे चालत आले. काय तो कामाचा स्पीड. जस काय अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षसच प्रकट झालाय आणि रात्रीत 7 काळ्याची माडी मांडली, तसा हा रस्त्याचा प्रकार. कुठली गोष्ट नीट ठेवली नाही. प्रत्येक योजना जी काही पूर्वीच्या मंजूर आहे त्याही बाबतीत सतत अर्धवटपणा आहे. चव्हाणे मेंबरनी सांगितलं, गटारीच्या कामाच्या बाबतीत सांगितलं, कृष्णराज नानाने सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांचा कारभार आहे. ह्या आपल्या रोडवर सुरुवातीला आपण हा कॉन्क्रीट रोड केला, शिवाजी कॉलेजच्या समोरचा कॉन्क्रीट रोड केला, अलीपूर रस्ता केला. कॉन्क्रीट रस्ता करण्यापाठीमागचं कारण असं आहे की समजा जास्त पाऊस जरी झाला तरी डांबराचं आणि पावसाचं जरा नातं व्यस्त असल्यामुळं बरेच वेळा तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. असा गृहीत धरून नगरोत्थान, राज्य नगरोत्थान मधलं निधी आला. त्याच्या जर वरच सिमेंट आणि जर काही प्रमाणात 7-8-10 वर्षानंतर जर निघत असेल तर तो परत कॉन्क्रीटचाच करायचा. इथं आपल्या वार्षिक वेगळी पद्धत आहे. जिथं कॉन्क्रीट रस्ते त्याचं परत कॉन्क्रिटीकरण करायच्या ऐवजी त्याचं डांबरीकरण केलं गेलं आणि जो जुनी चांदेगल्ली नवी चांदेगल्ली रस्ता डांबरीकरण केलेला त्याच्यात लवकर 6 महिन्यात खड्डे पडले म्हणून तो डांबरीचा परत कॉन्क्रिटीकरण केलं. म्हणजे कुठली गोष्ट निश्चित योजना म्हणून अशी नाहीच आहे. आपण उत्कृष्ट नाट्यगृह केले. आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावानं एक चांगलं नाट्यगृह उभा केलं, ज्याचं अनेक येणाऱ्या नाट्य कलावंतांनी कौतुक केलं. त्या नाट्यगृहाची अवस्था जर कोणी पाहिलं आतून बाहेरून सगळी, तर हे नाट्यगृह आहे का एखादी ओसाड धर्मशाळा आहे अशी परिस्थिती त्याची केली. काम करताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा आणि यांच्या कारभाराचा कधीही संबंध आलेला नाही. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आणि जो भ्रष्टाचार यांनी केला किंवा त्याला विरोध केला त्याला दडपण्याचं काम वेगवेगळ्या मार्गाने यांनी केलं. आपण सुजाण नागरिक आहोत सगळे आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही निवडणूक ही फक्त
विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी होणारी निवडणूक आहे. त्याच्यात महाविकास आघाडीचं सरकार जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिलं तर या महाराष्ट्राला बिघडलेल्या वाट चुकलेल्या महाराष्ट्राला किंवा वाट चुकवलेल्या महाराष्ट्राला रुळावर आणण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब आणि नानासाहेब पटोले थोरात हे केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, त्यांनी पंचसूत्री केली. त्यात आपल्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे आणि त्यातही उद्धव साहेबांनी सांगितलं आणि तेच मी तुम्हाला पुनश्च एकदा पुनरुच्चार करतो की जे रिटायर्ड कर्मचारी आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांच्या पेन्शनच्या योजनेसाठी विधानसभेत आवाज उठवून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारा मी दिलीप सोपल आहे एवढं लक्षात. त्यांची लाडकी बहीण योजना ही निवडणूक आयोगाच्या आदेशाने बंद आहे सध्या. ही कशामुळे बंद आहे तर तिला पूर्णपणे बजेटमध्ये तरतूद करून ची मान्यता नाही. ही बजेट बाह्य, बरोबर आहे, आरगडेच आहे, ती योजना आहे. आता मला सांगा, संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा महिलांसाठी असलेल्या अनुदानाच्या योजना, ह्या गेल्या कित्येक वर्ष कितीतरी निवडणुका येऊन गेल्या, पण त्याचं अनुदान कधी निवडणूक आयोगाने थांबवलं नाही, कधीच थांबवलं नव्हतं. हे अनुदान थांबवलं आहे, हे सरकारनं निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे थांबवलं. नाव निवडणूक आयोगाचं, यांना थांबवायचं होतं कारण त्याची लिमिटच त्यांची निवडणुकीच्या महिन्यापर्यंत होती. आणि महाविकास आघाडीने सांगितलंय 1500 काय देतात, देऊन द्यायचं तर कदरूपणा कशाला करायचा. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या आपल्या सगळ्या बहिणींना 3000 रुपये महिना ही योजना पूर्णपणे बजेटमध्ये बसून पूर्ण आपल्याला त्याचे लाभ घेता येणार. आज त्या 5 लाखापर्यंत आयुष्यमान काहीतरी आहे. पूर्वीची योजना राजीव गांधी विमा योजना, तिचं नाव परत महात्मा फुले विमा योजना झाला, ती 1.5 लाखाची पर्यंत मर्यादा. त्याच्यात आता आयुष्यमान असं करून ते 5 लाखाचं, पण त्याच्यात अनेक आजारच सामील नाही. त्यामुळे माणसं डॉक्टरकडे गेल्यावर, हॉस्पिटलला गेल्यावर ते सांगितलं जातं की हा तुझा आजार या योजनेत बसत नाही. म्हणून 25 लाखापर्यंतचा विमा प्रत्येक नागरिकाचा हा त्या ठिकाणी उघडण्याचा आणि त्या रकमे एवढा खर्च सरकारी खर्चातनं त्या कुटुंबाला आणि व्यक्तीला मिळण्यासाठीची मर्यादा 25 लाख केलेली आहे. अशा चांगल्या योजना 5 वर्ष हे जे आपले जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे भाव, शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान न होता 5 वर्ष ते जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहतील, हा सुद्धा आपल्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि पूर्वी मनोहर जोशी साहेबांनी करून दाखवलं होतं मुख्यमंत्री असताना, की ज्याचा पुनरुच्चार उद्धव साहेबांनी केलेला. ते उगाच काहीतरी मोठा घोषणा देण्यापेक्षा जे करू शकतो आणि जे करणार आहे एवढंच आपल्या ह्या वचननाम्यामध्ये पंचसूत्री आहे.
वारशेकर नागरिकांना माझी विनंती आहे की खरोखरीच विचार करून मतदान करा. ज्याने एखाद्या कामाला गुणवत्तेला प्रश्न विचारला तर त्या विचारणाऱ्याला मारलं जातं. भाषणात सांगितलं जातं की माझं नाव अमकं अमकं. प्रत्येकाच्या आई बापाने त्याच्या लेकराचं नाव ठेवलेलं असतं. मी आज मला अमकं म्हणता, कोण तुम्ही? कशा पाहिजे तुम्ही स्वतःच्या छाती पडून नावाचा उच्चार करता? आणि या पाठीमागची भावना ही दहशत पसरवण्याची. मला राजा राऊत म्हणता म्हणत असतील कुणीतरी. गरिबाचा लेख म्हणून तुम्ही लोकांपुढे आलात असं चित्र निर्माण केलं आणि बरोबरची गरिबाची लेकरं गरीबच राहिली. तुम्ही टाटा अंबानी बिर्लाच्या जवळ जाऊन बसला. हा तुमचा प्रवास 2004 साली निवडून देताना बरोबर आहे का? कितीतरी जणांनी पोटाला चिमटा घेऊन यांच्यासाठी काम केलं. यांची भाषण होती, शेतकऱ्याचा मुलगा, गरीबाचा मुलगा, चाळीतला मुलगा. चाळीतल्यांची परिस्थिती तशीच राहील. यांनी पुढे जात असताना सहकार्याला सुद्धा हात धरून पुढे न्यावं लागतं. बरोबर आपल्याला जे आहेत त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यावेळेस त्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण तुम्ही ते केलं नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विकास बघितला आणि तो एवढा मोठा तुमच्या मस्तकात भिनलेला आहे की तुम्ही मतदारांना तालुका विकत घ्यायची भाषा सध्या करायला लागलेली. मला गरज नाही कार्यकर्त्याची, अमक्याची गरज नाही. मी विकत घेत असतो. कुठं ती 2004 ची भाषा, कुठे या 2024 ची भाषा. 20 वर्षात एवढा फरक पडावा. आणि बोलताना मात्र सांगताना विकास आहे, पण तो विकास कोणाचा झाला? इथल्या सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनात काही तुमच्यामुळे फरक पडला? ज्या ओमराजेंचं बोट धरून तुम्ही 2.5 वर्ष ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना काम करून घेत होता, त्या ओमराजेंनी पुढच्या 2.5 वर्षात महायुतीचं सरकार आल्यामुळं तुम्हाला गरज वाटली नाही आणि केलेले उपकार विसरून तुम्ही एका कर्तबगार खासदारावर खालच्या भाषेत जाऊन टीका करता. भाऊने सांगितलं की चरंगे पाटलासारखे निष्पृह व्यक्तिमत्व, चांगल्याचं डोकं तिथं टिकलं नाही. निवृत्त न्यायाधीश गेले, वकील गेले, आमचे गेले, मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, पण त्यांनी मांडलेलं गणित यांना कुणाला सोडवता आलं नाही, जे कुणी गेलेले होते. आणि हे खेटायला गेले. बरं, आपलं नमस्कार करून आपली ओळख करून द्यावी, यावं परत, काय नाही. दुसऱ्याला महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या शिरावर दिली. अशा पद्धतीनं बोलायला लागले. जो माणूस निष्पृहपणे, ज्याचा कुठलाही स्वार्थ नाही, अशा माणसाला शहाणपण शिकवण्याच्या नादात हे केव्हा विसरले
ते यांना सुद्धा कळलं. तेव्हा आंदोलनाला विरोध करणार कोणाला खुश करण्यासाठी करतात. जरांगे पाटलांचे काय त्यांचं आंदोलन स्वतःच्या लेकरांसाठी नाहीये, गरजवंताच्या लेकरासाठी होत. त्याला विरोध तुम्ही केला. त्याच्यातनं तुम्हाला परत लक्षात आल्यानंतर परत काय मुख्यमंत्र्यांना 14 दिवस त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन 10 ते 5 जेवून खाऊन आणि ते 10 ते 5 आंदोलन आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांना पत्र की तातडीनं विधानसभेचं अधिवेशन घ्या. 288 मध्ये एकमेव माणूस न अभ्यास करता मागणी करणे, बाकीच्यांना करता आलं नसतं. अरे बाबा, अधिवेशन विशेष अधिवेशन घ्यायचं झालं, रेग्युलर 3 अधिवेशन असतात, पावसाळी, हिवाळी, उन्हाळी. आणि त्या 3 अधिवेशनामध्ये नंतर जर एखाद्या विषयावर घ्यायचं झालं तर मंत्रिमंडळाने बैठक घेऊन मान्यता घ्यायची आणि ते पत्र राज्यपालांना द्यायचं, राज्यपालांनी अधिवेशन बोलवायचं. हा कायदा नियम आहे. पण तुमचा आणि विधानसभेचा कधी सही करण्याशिवाय कधी संबंध आला नाही तर नियम कवा कळायचे. तुमचं तोंड तिथं किती वेळा बार्शीच्या प्रश्नावर उघडलं याचही काही नाही. आणि त्यामुळं काहीही माहित नसताना इथं कुठल्या तरी 4 सहकार्यांना गप्पा मारल्यासारखं बोलणं त्याला काही शहाणपणाचं लक्षण म्हणत नाही. जास्त आता बोलण्यासारखं नाही, 3 मिनिटच राहिलेलं. पण पुन्हा एकदा मी बार्शीकरांना अभिवादन देतो की तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर या गावात जे व्यवसाय अनेक लोक करतात, मग तो वेगवेगळा कुठला व्यवसाय असणार, त्याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न मी माझा व्यवसाय सुरू करून करणार नाही. मी किंवा माझे कुटुंबीय सुद्धा, आणि ते पाणी गायचं असो नाही तर खडी गायचं असो, ते कधीही करणार नाही. कुठल्याही कामाचं टेंडर मी किंवा माझ्या कुटुंबातला कोणीही घेणार नाही, आतापर्यंत घेतलेलं नाही. आणि जे काही करायचं आहे ते या बार्शी शहर आणि तालुक्यातल्या तरुण पिढीच्या पुढच्या भवितव्यासाठी हा दिलीप सोपत त्याच्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत प्रयत्न करेल. एवढेच अभिवादन करताना पुनश्च एकदा जुन्या पेन्शन योजने सुरू करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल एवढं अभिवादन देतो. आणि आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.